आजकाल बऱ्याच सोनोग्राफीवर काही वेळेला काहीही त्रास नसताना आपल्याला रक्ताची गाठ बघायला मिळते किंवा खाली असं लिहिलेलं असतं की क्वेरी एंडोमेट्रिओसिस. तर हे एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय आहे हे आज आपण जाणून घेऊया. सो माझं नाव आहे डॉक्टर अदिती ओमकार गोडबोले. आय एम अ कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग ॲट ठाणे. सो व्हॉट इज एंडोमेट्रिओसिस याच्यासाठी पहिल्यांदा जाणून घेऊया की व्हॉट इज एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम म्हणजे आपल्या गर्भाशयातली जी लाइनिंग आहे ज्याच्यामध्ये गर्भारोपण होतं किंवा आपल्या पिरियड्समध्ये ती शेड होते त्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम. इट इज अ लाइनिंग ऑफ द युटरस इन शॉर्ट. सो युजली ही लाइनिंग गर्भाशयाच्या आतमध्ये असते. काही कारणांमुळे जेव्हा ही लाइनिंग गर्भाशया व्यतिरिक्त दुसरीकडे आढळून येते तेव्हा त्याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात. आता एंडोमेट्रिओसिस कुठे कुठे असू शकतं. सो गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगवर असणं नॉर्मल आहे, पण गर्भाशयाच्या बाहेरच्या भागावर एंडोमेट्रिओसिस असू शकतं, आपल्या गर्भनलिकांमध्ये असू शकतं, आपल्या अंडाशयांमध्ये असू शकतं किंवा गर्भाशयाच्या बाहेर जाऊन आपल्या युरिनरी ब्लॅडर म्हणजे आपली जी लघवीची पिशवी असते त्याच्यावर, आपल्या आतड्यांवर किंवा लिव्हरवर अशा कुठल्याही ठिकाणी हे एंडोमेट्रिओसिस आढळून येऊ शकतं. आता एंडोमेट्रिओसिस का होतं? आता फ्रँकली स्पीकिंग खूप थेअरीज आहेत त्याच्यासाठी, पण त्यातली एक थेअरी जी बरेच जण मानतात ती आहे रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन. बेसिकली आपली गर्भाशय, आपली गर्भनलिका, आपलं पिशवीचं तोंड, सर्व्हिक्स हे सगळे एकच कॅव्हिटी आहे. सो काही जण म्हणतात जेव्हा आपल्याला पिरियड्स येतात म्हणजे आपलं मेन्स्ट्रुअल सायकल येतं अशा वेळेला रेट्रोग्रेड उलट्या दिशेने मेन्स्ट्रुअल ब्लड जाऊन हे एंडोमेट्रियम ट्यूब्समधून जाऊन बाकीच्या भागांवर डिपॉझिट होतं. काही जणांचं असं म्हणणं आहे की कुठलाही सेल हा एंडोमेट्रियममध्ये कन्वर्ट होऊ शकतो. दॅट इज अ डाऊटफुल थेअरी, बट स्टील इट इज देअर अँड देर आर मल्टिपल अदर थेअरीज. काही वेळेला असं आढळून आलं आहे की फॅमिली हिस्ट्री असते अशाही लोकांमध्ये एंडोमेट्रिओसिस दिसून आलेलं आहे. आता एंडोमेट्रिओसिस असल्यामुळे काय फरक पडतो? युजली आपलं जे गर्भाशयाच्या आतलं एंडोमेट्रियम आहे हे हॉर्मोनली सेन्सिटिव्ह असतं. म्हणजे आपल्या पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये हॉर्मोनचे वेगवेगळे परिणाम या एंडोमेट्रियमवर होत असतात. आता जेव्हा हे एंडोमेट्रियम बाहेर असतं इन द फॉर्म ऑफ एंडोमेट्रिओसिस तेव्हा या हॉर्मोनचे परिणाम हे त्या एंडोमेट्रियमवर पण होतं. फरक एवढाच असतो की जेव्हा आपल्या गर्भाशयातली लाइनिंग वाढते तेव्हा ती पिरियड्समध्ये किंवा मेन्सेसमध्ये बाहेर पडते. पण ही बाहेरची लाइनिंग आहे जरी ती हॉर्मोनला सेन्सिटिव्ह असली तरी ती हॉर्मोन विड्रॉ झाल्यानंतर बाहेर पडू शकत नाही. सो अशा वेळेला ड्यू टू हॉर्मोनल सेन्सिटिव्हिटी हे इन्फ्लेम्ड होतात आणि त्या भागावर स्कारिंग होतं किंवा जर अंडाशयांमध्ये हे एंडोमेट्रिओसिस असेल तर त्याचं चॉकलेट सिस्ट किंवा हेमरेजिक सिस्ट किंवा रक्ताची गाठ तयार होते. काही वेळेला या एंडोमेट्रिओसिसमुळे इन्फर्टिलिटी होते. युजली ज्यांना एंडोमेट्रिओसिस असतो दे फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू कन्सीव्ह डिपेंडिंग अपॉन द किती एक्सटेंट आहे त्या एंडोमेट्रिओसिसचा. आता एंडोमेट्रिओसिसमुळे पेशंटला त्रास काय होतो तर सिव्हिअर क्रॅम्पिंग पेन होतं. इट इज अ व्हेरी कॅरेक्टरिस्टिक पेन जे पिरियड्सच्या आधी 4 ते 5 दिवस आधी सुरू होतं आणि जसे जसे पिरियड्स येतात तसं तसं ते सेटल होतं. आता जर आपल्याला काही त्रास होत असेल आणि आपण जेव्हा डायग्नोसिससाठी डॉक्टरांकडे जातो तेव्हा एक्झामिनेशन हिस्ट्री, ही पेनची हिस्ट्री याच्यामुळे एक अंदाज येऊ शकतो. पण जर एंडोमेट्रिओसिसचं प्रॉपर डायग्नोसिस करायचं असेल तर ती डायग्नोस्टिक मोडॅलिटी आहे ती म्हणजे लॅप्रोस्कोपी. इट इज अ डेफिनेटिव्ह लॅप्रोस्कोपिक थिंग. बाकी सोनोग्राफी म्हणा, MRI म्हणा हे फक्त इंडिकेट करू शकतात की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एंडोमेट्रिओसिस. डेफिनेटिव्ह डायग्नोसिस इज ऑलवेज डन बाय लॅप्रोस्कोपी. आता एंडोमेट्रिओसिस हा ट्रीटेबल आहे का? तर पहिली गोष्ट एंडोमेट्रिओसिस हा ट्रीटेबल म्हणणार नाही, पण याची सिव्हिअरिटी कमी करता येते. सो सिव्हिअरिटी कमी करण्यासाठी LNG IUCD जी मिरेना आहे किंवा हॉर्मोनल मेडिकेशन्स आहेत, बर्थ कंट्रोल पिल्स आहेत, अँटी इन्फ्लमेटरी मेडिकेशन्स आहेत, हे सगळे देऊन त्याचे सिम्पटम कमी करू शकतो. काही वेळेला जेव्हा एंडोमेट्रिओसिसमुळे इन्फर्टिलिटी कॉज होते अशा वेळेला लॅप्रोस्कोपिक सर्जरी करून हे एंडोमेट्रिओसिस काढून टाकायला लागतं.
आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्याची पेशंटला रिक्वेस्ट करतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो. आणि जेव्हा खूपच सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असेल आणि त्याचा त्रास अनबिअरेबल असेल, अशा वेळेला काही केसेसमध्ये हिस्टेक्टमी आणि त्याच्यासोबत ओव्हेरेक्टमी करण्याचीही गरज पडू शकते. सो एंडोमेट्रिओसिस हा बेसिकली आपण त्याची सिव्हिअरिटी करू शकतो, तो कम्प्लिटली ट्रीटेबल नाही आहे. कारण जर एंडोमेट्रिओसिसची सर्जरी एका वेळेला झाली तर लवकरच परत एंडोमेट्रिओसिस उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना एंडोमेट्रिओसिस आहे त्यांच्यामध्ये त्याचा रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात. दिस इज ऑल अबाउट एंडोमेट्रिओसिस. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, जर काहीही क्वेश्चन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स देऊ शकता आणि आम्ही त्याचे नक्की आन्सर करू. थँक्यू सो मच.